दाऊदर माझे डेप्युटी सरपंच भिलवडी, काल मी व माझ्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य विष्णू भोई कांबळे व माझं कुटुंब काल मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. संग्राम भाऊ, ऋतुराय बाबा व शरद भाऊ लाड यांच्या उपस्थितीमध्ये मी काल भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. तर कालपासून मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आजपासून कामाची सुरुवात करत आहे. तमाम मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो की येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार भिलवडी गटातील पंचायत समितीमधील गायकवाड ताई व एम.आर. पाटील सर यांना माझ्यावर तमाम प्रेम करणाऱ्या मतदारांना आवाहन करतो की भारतीय जनता पक्षाचे कमळ या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मताने बहुमत निवडून द्यावं अशी विनंती करतो. तसंच दुसरं वसई गटातून 2 उमेदवार जी भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत, म्हणजे एम.आर. पाटील असतील तर ताई असतील, त्यांना वसई गटातून मदत करावी. त्याचे कारण मी काँग्रेस पक्षाच्या त्यागातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. कोणत्याही विचिन्नही करता मी प्रचार भारतीय जनता पक्षाचा आजपासून जोमात करत आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम मतदार बंधू भगिनींना मी गेली 25 वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना गोरगरीब जनतेचं व इतर सर्व समाजातील लोकांच्यासाठी मी रात्री अपरात्री झटली. रात्री 12 वाजता माझा फोन जरी कुणी केला तर मी बाहेर येऊन त्या माणसाबद्दल, घराच्या बाहेर येऊन त्या माणसाची काय विचार करतो, काय अडचण आहे, पोलिटिशियन असो, पंचायत समिती असो, तहसीलदार ऑफिस असो किंवा साधारण रेशन कार्ड जरी काढायचं तर आज किती 25 वर्ष ती काम थांबवलेलं नाही. मतदारसंघातील तमाम जनतेला मी एक विनंती करतो की ऋतुराज देशमुख बाबा असतील, संग्राम भाऊ असतील, शरद भाऊ असतील, ही माणसं कामाची आहेत. ही माणसं रात्री 12 वाजता फोन करतात. ऋतुराज बाबाला जर तुम्ही रात्री 12 वाजता फोन केला तर त्याच्यावर त्या फोनचा विचार तर कमी केला जातोय की बाबा काय अडचण. शरद भाऊंकडे गेल्यानंतर शरद भाऊ सामाजिक कार्यात, राजकीय क्षेत्रात सल्लागारची तर भूमिका घेतात. संग्राम भाऊनी गेले 8 महिने जर आमचं संग्राम होतो कॉन्ट्रॅक्टरला त्यावेळेला सांगितलं, पहिला तुझ्या मुलाचं बघ, तुझ्या आयुष्यात तुझं मात्र झाले ते झाले, तू मुलाचं मात्र करू नको असा सल्ला देणारा नेता माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पतोर कर्माच्या नंतर आणि बाळासाहेब काकाच्या नंतर जर मिळाला असेल तर ते संग्राम भाऊच्या माध्यमातून. मित्रबाबांच्या बाबतीत बोलायचं तर बाबांनी प्रत्येक गोष्टीत मला मदत केली. गेले 8 महिने प्रत्येक व्यक्तीने सल्ला दिला. पहिला घर शोध. 25 वर्ष कॉलेजमध्ये काम करत असताना प्रामाणिकपणाने काम केलं. जिथं मी राहतोय तिथं फक्त मी प्रामाणिकपणाने काम करतोय. आता इथून पुढे मी भारतीय जनता पक्षाचं मरेपर्यंत काम करतो, मरेपर्यंत. यामध्ये माझ्या कुटुंबाने मला साथ दिल्या. माझ्या भावकीतील सर्व भावकीतली आम्ही एकत्र येऊन निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी सगळ्यांनी सांगितलं इथून पुढचे दिवस तो भारतीय जनता पक्षामध्ये राहायचं, प्रामाणिकपणाने काम करतो. आता प्रत्येक गणामध्ये जाऊन आजपासून प्रत्येक गावामध्ये जाऊन म्हणजे चोपडेवाडी असो, सुकवाडी, ब्रह्मा, खाटाव, वसईडे, हजारवाडी, बिलेट स्टेशन, खंडवाजी व माळवाडीची माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम लोकांना मी परत एकदा विनंती करतोय, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आल्यानंतर विकास काय असतो ते आम्ही सुरेंद्रबाईंच्या माध्यमातून सुरेंद्रबाईंच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. सुरेंद्रबाईंनी 5 वर्ष मी प्रत्येक वेळेस सांगत होतो जिल्हा परिषदेच्या गटात सुरेंद्रबाईंसारखं काम कोणी केलं नाही. तरी पण सुरेंद्रबाई असतील, एम.आर. पाटील सर असतील, आणि गावातील प्रमुख श्रीकांत बापू असतील, श्रीकांत बापूंच्याही मार्गदर्शनाखाली मी काम करण्यास तयार आहे. इथून पुढे मी भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिकपणाने काम करतो. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.